या स्पर्धेची शेवटची मॅच चॅम्पियनसाठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। एका साइडला संघ असेल तो मात्र जितू 11 जय हनुमान नेरे आणि त्या संघाला फाइट करत असताना अरविंद दादा ठाकूर 11 जीवदानी बामण डोंगरी या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय। फायनलची मॅच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। अगदी दमदार स्पर्धा या स्पर्धेची सर्व दोस्ती दुनियातले एक राजा माणूस खरं तर आपण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय। चला लगेच विनंती असेल की सामना सुरू करा। पंच सँडी पार्कर सर आणि विनंती असेल सत्यवान काकडे सर दोन्ही ऑफिशियल अंपायर्सना की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा, विलंब करू नका कारण की चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। स्कोरिंग साठी स्कोरर बसवले पेन कांचनजी पालकर आपण घेऊन गेले। पेन कोण देईल? तर पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटची मॅच अजिंक्य पदासाठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। एका साइडला जितू 11 जय हनुमान नेरे आणि त्या संघाला फाइट करत असताना अरविंद दादा ठाकूर 11 जीवदानी बामण डोंगरी टीमने सर्वप्रथम टॉस जिंकला आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जितू 11 जय हनुमान नेरे टीमला। दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतील। तर दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चोरगे आणि फलंदाज सचिन मोरे ही सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। ऑफिशियल अंपायर्स ज्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली ते आमचे ऑफिशियल अंपायर्स करतात सँडी पार्कर सर केबाले आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय सत्यवान काकडे सर या ऑफिशियल दोन अंपायर्स या स्पर्धेमध्ये। चला लगेच विनंती करेन की सामन्याला आपण सुरुवात करूया। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आदित्य पाटील हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल। कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा। फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। अजिंक्य पदाचा मान कोणता संघ या स्पर्धेमध्ये मिळवेल याच्याकडे लक्ष देऊया। त्याच्यानंतर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक करते विजय शेठ ठाकूर याचा एक ब्रीद वाक्य जिधर आम खडे वहां से लाईन शुरू होती है, ये ब्रीद वाक्य यांचा। सभा माच्या दिशेनं सलामीची जोडी समोर फलंदाज पहिल्या इन ऍक्शन मध्ये फलंदाज प्रवीण चोरगे गेम ऑन। पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळला, फटका चांगला एक्स्ट्रा कबरला खेळलाय। क्षेत्ररक्षक वेगाने येतील त्याला चकवा देत असताना पहिल्याच बॉलवरती दमदार रुबाबदार शानदार चौकार पाहायला मिळतो। 4 धावेनं वैयक्तिक आणि संघाचं हे अकाउंट ओपन केल्या फलंदाज प्रवीण चोरगेना। मॅच मध्ये फाईट भरपूर चांगली पाहायला मिळेल। दोन्ही संघ अगदी इन्फॉर्म संघ आहेत, मात्र कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहील याच्याकडे लक्ष देऊया। पहिला बॉलवरती चौकाराला गोलंदाज आदित्य पाटील P1चं षटक फेकत असताना त्याच्यावरती प्रहार केलाय फलंदाज प्रवीण चोरगेना। सेकंड बॉल प्रहार केलाय प्रॉपर पाठच्या रडार मध्ये दिला तडाका। सँडी पार्कर सरांची अनोखी अदा की ठोकला षटका 6 चौकारानंतर अगदी हा चांगला फटका फलंदाज प्रवीण चोरगेच्या बॅट मधून पाहतोय जिथे 6 धावा बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे टीम साठी 6 ने संघ डबल डिजिट मध्ये संघ जाऊन पोहोचला। 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना नेरे दहा धावा धाव पुस्तकावरती पहिलं षटक मार्गस्थ आणि विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रवीण चोरगेचा पाहायला मिळतो। या स्पर्धेमध्ये अगदी चांगली बॅटिंग साकारली आणि अंतिमच्या या लढतीमध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग करत असताना जिथे 2 बॉल मध्ये 10 धाब्यांचे योगदान दिला। प्रहार केला गोलंदाज आदित्य पाटील वरती P1च्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग तुम्हाला प्रवीण चोरगेची पाहायला मिळतं।
पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा आदित्य पाटील समोर तेवढा थाकड खेळाडू इन ॲक्शन मध्ये प्रवीण सोरगे उर्फ पाली हा फलंदाज तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. थोडंसं सल्ला मस्तक देण्याचा प्रयत्न जरूर झाला. तिसरा बॉल हा पहिला पेबलचं षटक समोर पुन्हा एकदा प्रवीण सोरगे गोलंदाज तयार आदित्य पाटील. वेगवान बॉल लाऊड अपील झाली. LBW चा शिकार फलंदाज बाद प्रवीण सोरगे हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे टीमला. फलंदाज प्रवीण सोरगे मैदानातून बाहेर होता. करतच सुरुवात चांगली करून दिली ना अखेर का तिसऱ्या बॉलवरती लगेच पलटवार देखील दिला आदित्य पाटीलनं आणि पहिला धक्का दिला बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आदित्य मस्कर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला धक्का फलंदाज प्रवीण सोरगे हा पीक धक्का लागला बॅटिंग करत असताना नक्कीच नेरे टीमला. पहिला षटक मार्ग असता पहिल्या बॉलवरती चौका सेकंड बॉलवरती षटकार पाहिला आणि तिसऱ्या बॉलवरती अखेरकार विकेट घेतली आदित्य पाटीलनं ती मात्र प्रवीण सोरगेची. मॅच 4 षटकांच्या टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय तो मात्र जीवदानी बामण डोंगरीने घेतला आणि त्याच्यानंतर 3 चेंडूच्या अखेरीस 10 धावा धावपुस्तकावरती. समोर फलंदाज आदित्य मस्कर तिसऱ्या क्रमांकासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समोर गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य पाटील. मध्ये फेकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला बॅकअप आला आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. चांगले क्रिकेट आहे. इथं विकेट गेले त्याच्यानंतर थोडंसं शांत दिमागानं खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना नक्कीच नेरे संघ एका धावेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल आदित्य पाटील समोर फलंदाज सचिन मोरे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. 5ची एज खेळत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे टीमला. फलंदाज सचिन मोरे मैदानातून बाहेर. दुसरा धक्का लागला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालं. आदित्य पाटील हा प्रमुख गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता जीवदानी बामण डोंगरी टीमचा. पहिल्या 2 बॉलमध्ये सुरुवात चांगली राहिली प्रवीण सोरगेची मात्र त्याची विकेट गेल्यानंतर थोडासा आता दबाव टाकलाय जितू 11 जय हनुमान नेरे टीमवरती. संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. P1चा पहिला षटक आणि शेवटचा अंतिम बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो मात्र रोहन पाटील 4थ्या क्रमांकासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज आदित्य पाटील. भरपूर चांगला बॅकअप ओव्हरमध्ये दिला. प्रवीण सोरगेचे विकेट तिथून थोडासा पाकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न जितू 11 जय हनुमान नेरे टीमला. पाक टू द बॉलर आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूची अडवणी केली आणि ते मात्र पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे संघ 2 बाद संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. 2 धक्के प्रवीण सोरगेची विकेट त्याच्यानंतर सचिन मोरेची विकेट त्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. 2 सलामीर मैदानातून बाहेर झालेत. मैदानाच्या आतमध्ये आदित्य मस्कर आणि फलंदाज रोहन पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण नेरे टीमची पाहतोय. सेकंड षटक या बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार नाईक हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती फलंदाज आदित्य मस्कर हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राईकवरती. प्रहार करावा लागेल. समोर एक ताकदवर संघ आणि त्या संघासमोर तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील.
इथे मात्र लेंथ लाईन चांगली होती आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. रचित आमचे मित्र त्यांच्या देखील आपण एक चांगली स्पर्धा पाहिली. त्याच्यानंतर आपण या स्पर्धेचे लाडके आयोजक करते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सलगचा हा दुसरा बॉल डॉट केला. फलंदाज रोहन पाटील. आदित्य मस्कर ऑन स्ट्राइक वरती हा फलंदाज तुम्ही पाहता. धावसंख्या पाहिली संघ 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार नाईक. थोडासा लेट कट केल्याचा प्रयत्न जरूर झाला. सिंगलला प्राधान्य दिलं जातं. संयम गतीनं सतत धावफलक हलतंय. बॅटिंग करत असताना नेरे टीमचा न एका दाब्यानं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ प्रहार करावा लागेल. मोठ्या फटकांची प्रतीक्षा करतोय जितू 11 जय हनुमान नेरे संघ. खरं तर प्रवीण सुर्गेची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे एक सुद्धा मोठा फटका आला नाही. हे डोकेदुखी मॅचमध्ये राहिली नेरे टीमसाठी. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवरती फलंदाज रोहन पाटील हा फलंदाज तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहता. तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही ओमकार नाईकला पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पकडल्याचे शुभमनं जिथे संपलाय. फलंदाज रोहन पाटीलचा खेळ धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे टीमला. तर धक्का लागले. तिसरा फलंदाज रोहन पाटील मैदानातून बाहेर झालाय. दुसरं षटक मार्गस्थ ओमकार नाईक. 4 बॉल 1 धाव 1 धक्का ओमकार नाईकनं या ओव्हरमध्ये. समोर नवीन फलंदाज रिव्ह्यू देखील घेतला. बॅट्समन रिव्ह्यू वाईटसाठी रेफर घेतला. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स यांना विनंती करेन भालेराव सर. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स भालेकर सर ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट टेक्निकल टीम सर्व गोष्टी पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्याकडे हा निर्णय नक्कीच पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल असेल. धावसंख्या स्थिर संघ 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा समर इन डिलिव्हरी फलंदाजाला शांत ठेवलाय. मागील सलग 2 बॉल निर्धाव. षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. हा षटक भरपूर चांगला राहिला. अवघ्या एकच धाव या षटकामध्ये ओमकार नाईकनं खर्च केली आणि एक फलंदाजाला बाद केला. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्या तर 12 धावा. 3 विकेट गमावल्यात. बॅटिंग करत असताना नेरे टीमना प्रवीण सोरगेची विकेट गेली. त्यानं सुरुवात चांगली करून दिली. 1 चौकार 1 षटकात जरूर पाहिला आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिले तर मागे 10 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केल्या. त्या मात्र बामण डोंगरी टीमनं भरपूर चांगली गोलंदाजी 12 मध्ये अवघ्या 12 खर्च केल्या. अजूनही 12 चेंडू खेळ बाकी. मात्र येणाऱ्या 12 बॉलमध्ये कशा रीतीनं फलंदाजी मॅचमध्ये साकारली जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जीत खोत हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. समोर फलंदाज पहिला. स्ट्राईक एंडवरती आदित्य मस्कर हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती. प्रहार करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला इथूनच आक्रमण करावं लागेल. चला स्पीडअप देखील करा. तिसरा षटक गोलंदाज जीत खोत. समोर फलंदाज आदित्य मस्कर. आदित्य मस्करचा विचार केला तर वैयक्तिक 3 धाब्यांचे योगदान सध्या मॅचमध्ये आदित्यनं दिलाय.
टॅपिंग क्रिकेट झालं, ऑफसाईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एका ताबेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 13 या आकड्यावरती. शांत क्रिकेट आहे रचित, आपण पाहतोय अगदी शांत क्रिकेट. एका ताबेला प्राधान्य, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही पाहता तर मात्र सुशांत गायकर हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. पुढचा बॉल समोर सुशांत स्ट्राईक एंड वरती. 13 धावा धाव पुस्तकावरती. हा ट्रॅकर होता, तिखा बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं, तिथे फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. भरपूर चेंडू डॉट केला. अशा त्याचं कारण असं की लो स्कोर सध्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं. संघ 13 या गड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 3 जीत खोत हा गोलंदाज समोर सुशांत. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट वेगानं फिरवली होती मात्र बॅट आणि चेंडूचं संपर्क होत नाही. वारंवार डॉट चेंडू खेळता या मॅच मध्ये डोकीदुखी राहिले. सध्या बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे टीमसाठी पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला गोलंदाज जीत खोतनं. मागील षटकाचा विचार केला, अवघ्या एकच धाव एक फलंदाजाला बाद केला तर मात्र गोलंदाज ओमकार नाईकनं. त्याच्यानंतर जीत खोत 3 मध्ये 1. पुन्हा एकदा यस लाईन पाहावी लागेल. सँडी पार्कर सरांचा इशारा आला की बॉल वाईट आहे, अतिरिक्त धाव. यस पास मारूया, बॉलर रिव्या. यस ऑफिशियल अंपायरचा वाईटचा इशाराला मात्र गोलंदाजी टीम अर्थात जिवत आणि बामण डोंगरी टीमनं हा रिव्ह्यू घेतला वाईटसाठी. ऑफिशियल 3रे अंपायर्स अगदी नक्कीच निर्णय भेटेल. चला ऑफिशियल अंपायर्स यस इट इज थोडासा डीपी केला. ऑफिशियल आमचे 3रे अंपायर्स या स्पर्धेमध्ये अगदी चांगली पंचांची भूमिका सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पाहिल्या. इट इज द फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. सलगचा 3रा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज जीत खोतना. चांगली गोलंदाजी सध्या जिवत आणि बांबण डोंगरी करता. पुढचा बॉल ऑर्पिडचा बॉल होता, ऑफसाईडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आले मात्र कॅच ड्रॉप झाली. जिथे जीवनदान फलंदाज सुशांत गायकरला मिळालं आणि 1 धाव मिळालं. बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे टीमला एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 14 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 3रा षटक मार्ग असेल. जीत खोत समोर फलंदाज आदित्य मस्कर हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. मोठे फटके येत नाहीये, धाबा येत नाहीये. मॅच मध्ये संघर्ष करावा लागतो. ऑफसाईडला खेळलाय, चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा चुकी. भरपूर चुका करतोय सध्या गोलंदाजी करत असताना जिवत आणि बामण डोंगरी. पुन्हा एकदा सिंगल आली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे हा संघ जाऊन पोहोचला. तो मात्र 15 या आकड्यावरती 15 धावा धावपुस्तकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य पाटीलनं खर्च केला 11, 2 धक्के आणि त्याच्यानंतर ओमकार नाईकनं काय गोलंदाजी केली. 2ऱ्या षटकामध्ये 1 धाव 1 फलंदाजाला बाद केला आणि त्याच्यानंतर जीत खोतच्या गोलंदाजानं अवघ्या 3 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक असेल, स्पीडअप करा. विनंती आहे जिवत आणि बांबण डोंगरी की आपण जास्त वेळ खर्च करू नका. कल्पेश ठाकूर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. धावसंख्या अगदी शांत धावसंख्या तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतं. ते मात्र संघ 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचं षटक या समोर पुन्हा एकदा फलंदाज सुशांत. स्ट्राईक एंडवरती आदित्य मस्कर हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये आणि नॉन स्ट्राईकवरती सुशांत गायकर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश ठाकूर हा 4था ट्रम्प कार्ड. तो मात्र जिवत आणि बांबण डोंगरी टीमचा गोलंदाज.
पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेर पंचानं दंडित घोषित केलं की इट इज द वाईट. अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ देखील पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचल्या 16 या आकड्यावरती. स्लोवर बॉल पडल्यानंतर बाहेर वळून घेतो, आता उपस्टंपच्या बाहेर. यस, सलग बॅक टू बॅक दुसरा बॉल वाईट फेकला. अतिरिक्त धावा मॅच मध्ये खर्च करतोय गोलंदाज कल्पेश ठाकूर, जिथे या अतिरिक्त 2 धावा जोडल्या जाते. संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. लो पुलटास बॉल क्षेत्ररक्षक चाचपारले आणि त्याचा बेनापेट जितू11 जय हनुमान नेरे टीमला मिळाला, जिथे 4 धावा. चौकाराला फलंदाज आदित्य मस्करच्या बॅटमधून 4 धावेनं संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. चला 12वा प्रतिनिधी आपण जा. 12वा प्रतिनिधी स्कोर होते का? चला स्कोरर या. चला आता लगेच 12वा प्रतिनिधी आपण जा मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा. अजूनही विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 6 धावा 1 बॉल मध्ये खर्च केला गोलंदाज कल्पेश ठाकूरनं. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेशला पाहता. समोर फलंदाज पाहिलं तर इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा आदित्य मस्करा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राइक पाहता. गोलंदाज या कल्पेश ठाकूर. सेकंड बॉल आहे, लो फुलटास बॉल ऑफसाईडला खेळलाय. कव्हर मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत तब्बलला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 23 धावा धावपुस्तकावरती आल्यात. 23 धावा धावपुस्तकावरती. समोर पुन्हा एकदा आदित्य प्रहार करण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त या ओव्हरमध्ये 3 धावा कल्पेश ठाकूरनं खर्च केल्या आणि संघ 1 ने पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला तब्बल 24 या आकड्यावरती. फुलटास बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. डीप बॅकवर्स कवरलेला चेंडू ट्रॅव्हल होते. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि इथे यश फलंदाज बाद. रन आउटचा शिकार आदित्य मस्कटला आणि हा धक्का लागले. चौथा बॅटिंग करत असताना जितू11 जनमन नेरे टीमला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, तिथे प्रयत्न फसला आणि रनआउटचा शिकार फलंदाज आदित्य मस्कर. एक धावेनं संघ पुढे सरसावत. संघाची धावसंख्या पाहिली 25 धावा. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू फेकला. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला वैभव ऑफिसर, आपण कुठे असाल व्यासपीठावरती या. यस, पनवेल समालोचक असोसिएशनचे आमचे गटप्रमुख वैभव ऑफिसर यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. शर्यत जिंकली काय राज्य षटकातारा लालेलाल. पुढचा बॉल कल्पेश चढ मध्ये फेकलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. लेंथ लाईन चांगली होती. अगदी यॉर्करचा बार केला, जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर. संघ 25 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. गोलंदाज कल्पेश ठाकूर. समोर फलंदाज पाहिलं तर उमेश पाटील. माफ करा, 2 बॉल आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. पुढचा बॉल. यस, हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतो. वारंवार भरपूर चेंडू डॉट केला. सध्या बॅटिंग करत असताना नेरे संघा आणि त्याचा सध्या फायदा मिळालाय. तो मात्र जीवत आणि बामणडोंगरी टीमला एक लो स्कोर आपण फलकावरती पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल असेल आता. समोर फलंदाज उमेश पाटील. पद्धतालिकेचा वापर केला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, जिथे ऑफसाईडला क्षेत्रक्षे वेगाने आल्या. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि 2 धाबा बघता बघता कंप्लीट केला. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जितू11 जय हनुमान नेरे टीमनं तब्बल 27 धाबा जमा केला. सेकंड सत्रामध्ये लक्ष 28 धाब्यांचं कशा प्रवास केला जाईल या सेकंड सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल ते मात्र आमचे साथी समालोचक
या स्पर्धेत समालोचक असोसिएशनचे आमचे गटप्रमुख वैभव ऑफिसर ज्यांना 7 दिवस अगदी स्पर्धा कव्हर केली. भरपूर चांगलं त्यांचा आवाज आपण 7 दिवस रात्रामध्ये ऐकला. ते खरं तर सेकंड सत्रामध्ये जॉईन होते. थँक्यू सो मच. चला आता डीजे सूरज SDC सूरज जॉईंट व्हा. विजय ठाकूर यांच्याकडून कॉल आहे. चला डीजे आता ठोकायचं तुम्हाला. चला आपण सुरुवात करतोय खेळाच्या दुसऱ्या सत्राला. आपण बघतो सध्या स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृतिचषकाचा मेगा फायनलचा हा सामना. आणि मेगा फायनल सध्या सुरू असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली जय हनुमान G211 नेरी या संघानं. आणि बॅटिंग करत असताना नेरे टीमनं धावा केले टोटल 27. आणि करायचे अरविंद दादा ठाकूर 11 जीवदानी बामणडोंगरी टीमला या मॅचमध्ये 28 रन. ठरल्याप्रमाणे संदेश गोंदले आणि तकदीर पाटील सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये दाखव होत असताना सध्या आपण तुम्ही बघू शकता. थोड्याच वेळामध्ये या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा हा देखील तुम्हाला बघायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये उघड होईल कोण बनेल या स्पर्धेचा मालिकावीर बाईक, कोण बनेल या स्पर्धेचा बेट्स बॅट्समन बाईक, कोण बनेल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बाईक. त्यासोबत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी तुम्हाला ही सायकल बघायला मिळेल. पंच सांगत असताना लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग चालला हा बॉल आणि बाहेरूनच निघून गेला.
व्हाईट बॉल कॉल इथे आले. अतिरिक्त धावेनं संघाचं खातं मात्र उघडले. सध्या मैदानामध्ये अरविंद शेठ ठाकूर याने पुरस्कृत केलेला अरविंददादा ठाकूर 11 जीवदानी बामणडोंगरी संघम आणि नेहमी एकच नावानं खेळणारा आपण स्वर्गीय जीतू 11 हनुमान नेरी हा संघ देखील मागील काही टुर्नामेंटमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स कालच बघितला आपण. तुमच्या स्पर्धेमध्ये परवा रनरअप ठरला हा संघ. नेरी थोडंसं मिस्ट्रामी फिल्डर डाऊन द बॉल टीपला जाईल. आदित्य आपण तिथे बघितलं आदित्यनं आज झैल कॅरी केला आणि मैदानामध्ये पहिलं मोठं यश मिळालंय. संदेश कोंधळी बघा बोलवलं ही सुशांतची ओळख आहे. सुशांत अगदी या गोलंदाजाला नीट निहारून बघितलं ना आपण तर तो जास्त हँड रोटेट नाही करत. स्पिन करत असताना फक्त फिंगर रोटेट करतो. त्याचा ऑफ ब्रेक त्याच ॲक्शनमध्ये तो लेग ब्रेक करतो. ही त्याची स्पेशल गोलंदाजी आहे सातत्याने अनेक टुर्नामेंटमध्ये आणि हार्ड हिटर देखील सुशांत. एक बॉल 6 धावा पाहिजे असेल आणि नेरे संघाचा सुशांत जर समोर असेल तर समजायचं 90% मॅच सुशांत जिंकू देऊ शकतो. आणि सध्या मैदानामध्ये गोलंदाजी फार सुंदर पॉवर प्लेमध्ये जेवढी दमदार गोलंदाजी झाली होती तेवढीच दमदार गोलंदाजी आज ओमकार नाईक फार चांगला या मॅचमध्ये चाललाय. एक धावा देत असताना एक विकेट त्याने घेतलं होतं. हो काय गोलंदाजी होते समोरून चकवतोय जबरदस्त गोलंदाजी सुशांत गायकरच्या मैदानामध्ये तोडीस तोड प्रत्युत्तर देत असताना मैदानामध्ये गोलंदाजीतून टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं गेलंय. सुशांत गायकर मागील 3 बॉल डॉट आलेत या ओव्हरमध्ये. पहिला व्हाईट त्यानंतर विकेट आणि तदनंतर लगातार 3 डॉट. शुभम पाटील पुन्हा एकदा बोलवल्या बॉलला बॉल थोडा वेळ हवेमध्ये होता. डायरेक्ट हिट उमेश नेहमी तयार असतो यासाठी. पाठीमाग बॅकअप होतं. खूप जोरदार हिट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तिथे 1 रन पूर्ण केले जाईल. स्टार हिट रोटेट करण्याचं काम केलं. या बॉलवर 2 वर 1 बाद. सध्या तकदीर पाटील जो सध्या मैदानामध्ये आपण बघतो पाटीलसाठी ओपनर ब्लास्टर्स म्हणून आलेला हा खेळाडू तकदीर. आणि या बॉलवर लॉंग हिट तकदीर बघू शकता. तिथे मला वाटतं करण आयबा कॅच पकडली. करण मला वाटतं लेट झाला. करण याच्या अगोदर 5 मॅचच्या अगोदर हा झैल त्याने टिपला असता तर त्याच्यासाठी 200 होते. सुशांत गायकर पहिले 5 बॉल फार सुंदर राहिले. अंतिम बॉलवर षटकाराला थोडंसं चुकीचा बॉल त्याने रिलीज केला आणि तकदीर पाटील मिळालेली संधी कधीच सोडत नसतो. हा त्याने षटकार दाखवला. पहिले षटक समाप्त झाल्याने रन फलकावर धावांचं टोटल पहिल्या ओव्हरनंतर 8. सेकंड ओव्हरमध्ये सचिन मोरे हे बॅटल आता चांगलं राहील कारण सचिन मोरे देखील नेहमी ओपन टुर्नामेंट बरेच वाऱ्या त्याच्या असतात. स्लोरवन थोडासा ऑफ कडरा बॉल रिस्की रन डेंजर कडे धावत होता शुभम. ही रन देखील अगदी नजरेसमोरून पूर्ण झाली आहे. धावसंख्येचं टोटल सध्या आपण बघतो संघ पोहोचलाय 9च्या आसपास.
28 धावांचं आव्हान, 19 अजून धावांपासून दूर आहे. तकदीनं स्विचिटचा प्रयत्न केला करत होता या बॉल. डॉट बॉल इथे जरूर आले. फटका हा चांगला आहे परंतु फिल्डर बघायचा जज करतायत. ग्रेट फिल्डिंग, 100% कमेंट फिल्डिंग मधून आशिष अगदी तिथे आपण फिल्डिंग करत असताना आपण बघितलं. मला वाटतं बऱ्याच खेळाडू अशा टीम मध्ये असतात मंगेश की टीम मध्ये 10 खेळाडूंना त्याचं टोपण नाव माहिती नसतं, पण कांचन दादाला त्याचं टोपण नाव नेहमी माहिती असतं आणि 100 वेळेला मला विचार करावा लागतो ते नाव घेण्यासाठी, कारण चुकून जर आलं तर कदाचित तो स्टंप घेऊन इथे येऊ नये बस प्लेयर. धावसंख्येचा फलक पंचाने चेक करण्यासाठी चांगलं होते, चेकिंग चालू आहे, टेन्शन घेऊ नका. चला कॅमेरामध्ये कॅप्चर झाला नाहीये तर 6 रन नाहीये, तिथे अडवलंय. एज लागले बॉल पाठीमागे अगदी बघू शकता. होय बाली प्रवीण सोरगे हा झेल तो ते टिपतोय आणि इथे बघू शकता महत्वपूर्ण विकेट परतावा लागले मैदानामध्ये. शुभम पाडीच्या काही सांगतं मोठा इस्टेट एजंट हा, मोठा इस्टेट एजंट हा, त्याला पैशाचा तोटाच नाही, 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 त्याला पैशाचा तोटाच नाही. दुसरी विकेट मात्र मैदानातून बाहेर झाले. शुभमच्या काहीचा अंत झालाय. धाव संख्या फलकावर धावा तुम्हाला बघा मिळते 10 रन 2 बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत संदेश पाटील. सचिन मोरे उत्तम गोलंदाजी या पहिल्या 4 बॉलमध्ये त्यांनी केले. दोन्ही संघ अगदी तुल्य बोले म्हणण्यासाठी हरकत नाही. यंदाचं सीझन चांगलं चाललंय दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. नेर आणि बामणडोंगरी ही जबरदस्त बॉल राहिलाय. लेग ब्रेकचा वापर केला उजव्या हाताच्या फलंदाजासोबत लेग ब्रेक, कारण जेव्हा एखादा राईट हँडेड बॉलर एखादा लेग ब्रेक यूज करतो त्याच्यासाठी एक मोठं यश असतं ते. धावसंख्येचा फलक 10 पुढे गेले. टॉप एज लागलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही. प्रवीण चोरगेला हा ट्राय करायला पाहिजे होता मला वाटतं. माझ्या मते कॉल झाला नाही. वेल फार कमी होती. बॉल हवेमध्ये होता. प्रवीण चोरगेकडे संधी होती. या संधीचं सोनं तुम्ही केलं नाही तर कसं जमेल मैदानामध्ये. बामणडोंगरी संघ पुढे पुढे चाललाय. हे मॅच त्यांच्यासाठी इतके जड नाहीये. त्यांना माहिती एक फटका आला तर सामना टोटली कव्हर होणार आहे. येस डेफिनेटली ओव्हर एंड इथे होत आहे. 3 सिंगल 2 डॉट 1 विकेट. गावाच्या बाहेर चांगला एक झकास बांधलाय बंगला. जमीन जागा बघण्यासाठी रोज गाडीत बसून जाय, रोज गाडीत बसून जाय. सज्ज होत असताना चुकीने मी परवा आदित्य मोरे म्हटलं होतं. त्याने सांगितलं आदित्य झोपलाय घरी. आणि आज आदित्य मस्करची गोलंदाजी कशी राहील या मॅचमध्ये. धावा आहेत 11 वर 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. ही ओव्हर दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची राहील. बघायचं मेगा फायनल चॅम्पियन पदक
पहिल्या क्रमांकाची क्रिस्टल ट्रॉफी उचलण्यासाठी चाललेली धडपड सध्या मैदानामध्ये बघायला मिळते. दोन्ही अगदी संघ 12 बॉल आणि विजयासाठी पाहिजे 17 धावा, 17 रन. गोलंदाज तयार. आक्रमण करायचं तर बॉलला लेग ब्रेकचा वापर केला. हे नेहमी स्पेशली राहिले आदित्य मस्करची आणि तो बॉल तिथे मात्र त्याने रिलीज केला. डॉट बॉलनं सुरुवात झाली या ओव्हरची. 11 बॉल आणि आता रन पाहिजे 17. चांगली मॅच सुरू असताना धावा कमी असल्या तरी काय फाईट केल्या आतापर्यंत टीमनं. पुढे गेल्या स्लॉट मध्ये घेतला आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका झालाय. मॅक्झिमम ही षटकार. करून देईल आणि तो संदेश पाटीलनं ठोकलेला षटकार राहिला. दहा चेंडू 11 धावांची गरज. रॉक्षा प्रेमी गायकर. बघायचं मॅच कशा पद्धतीनं बनवेल आदित्य. हा फटका मात्र मैदानामध्ये हवेत तरंगत असताना स्वतः गोलंदाज आदित्य. कट अँड बोल्ड महत्वाची विकेट. अब आएगा खेळ का असली मजा, कारण ही मॅच अजून संपलेली नाहीये. टीपला जाईल फलंदाज संदेश पाटीलचा. संपुष्टात आला खेळ. उद्या IPL मित्रांनो त्यांच्या गावामध्ये आणि उद्या धूमधडाक्यात मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आणि शर्ट असेल मित्रांनो. सायकल वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील त्या स्पर्धेमध्ये. उद्या नेपाली प्रीमियर लीगचा धमाका पाहायला मिळेल. नेपालीमध्ये होईल नेपाली प्रीमियर लीग. केवाळेमध्ये होईल केवाले प्रीमियर लीग. भरपूर लीग आहेत. धावसंख्येचा फलक आपण बघू शकता सध्या 17 वर. चांगला बॉल डॉट बॉल इथे फेकला आदित्यनं. 8 बॉल 11 धावांची गरज आहे. मॅच बनती हलवलो का होईना आणि फटका सजवला. पाठीमागे फिल्डर तैनात आहेत. प्रोटेक्शन देत असताना सिंगल या बॉलवर बनली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम जरूर केलंय, कारण तकदीर पाटील सारखा प्रमुख अस्त्र अजूनही आपल्या बातेमध्ये शिल्लक आहे आणि तो नाशक उभा राहिला तर मॅच आपल्यासाठी धोक्याची बनेल. आणि या दृष्टिकोनातून स्ट्राईक मात्र रोटेट केली. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये रन आले 7. 1 विकेट. सात चेंडू आणि 10 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. आदित्य पुन्हा एकदा. हा बॉल त्याचा या ओव्हरमधला इम्पॉर्टंट आहे. तकदीर पाटील. स्विचिचा प्रयत्न झाला. चेंडू आला निर्धाव. जबरदस्त राहिले ही ओव्हर. सामना आला अंतिम ओव्हर मध्ये. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 ची गरज. सम्राट माली आपण व्यासपीठावर यावं. बघायचं कोण बनणार चॅम्पियन. येणारे चेंडू 6 ठरवतील या सामन्यामध्ये, या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये.
कोणता संघ या मॅच मध्ये बनेल, अगदी या स्पर्धेमध्ये बनेल चॅम्पियन। मेगा फायनलचे अंतिम 6 बॉल, विजयासाठी धावा पाहिजेत 10 रन, 28 धावांची मॅच आणि अंतिम षटकामध्ये पाहिजे 10 रन। त्यामुळे जी फाईट गोलंदाजीतून गेलेल्या टीम नेरने देखील ती देखील अतिशय लाजबाब राहिली आणि उमेश पाटील आणि हा पहिला फटका हवेमध्ये तरंगतोय, 2 फिल्डर बॉलच्या पाठीमागे, हो 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 काय झेल आहे, 1 हँडेड कॅच, कुणाल गायकर कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणू शकता तुम्ही, ग्रेट कॅच। चा खेळ, परंतु 1.5 ते 2 महिन्या अगोदर पासून झालेला हा प्रवास किती प्रचंड मेहनत करावी लागते ते फक्त आयोजकच जाणतो। मैदानामध्ये आपण जाणार आहोत, शेवटचे 6 चेंडू रन पाहिजे होते 10 आणि एका हाताने झेल टिपून कुणालला दाखवून दिलं या मॅच मध्ये आम्हाला किती जिद्दीने लढायचं आहे। अतिशय चांगलं जे तिथे आलाय, शेवटचे 5 बॉल, विजयासाठी धावा पाहिजे 10 आणि मेगा फायनल कशी असावी, मेगा फायनल मध्ये जल्लोष कसा असावा हा बघायला मिळालाय। उमेश पाटीलचा चेंडू दिशा देण्याचं काम केलंय, फिल्डर तिथे आहे, 1 रन बनली, दुसरीसाठी निघालीत, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, 2 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना उमेश पाटील मागील अगदी बघितलं बरेच वर्ष क्रिकेट खेळला नव्हता, यंदा त्यांनी जसं टीम मध्ये कमबॅक केलं, टीमचं महत्व वाढवलं। सामना आलाय, अंतिमचे शेवटचे 4 बॉल, 8 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये। 20 वर संघ 28 ही मॅच असा सामना झाला होता, आपण बघितलं होतं, कलवे विपक्ष निलजे 30 धावांची ती मॅच आणि त्या धावा वाचवल्या, त्या फटका प्रॉपर कनेक्ट झालाय का, आणि होय त्याचं उत्तर होतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, निर्णायक षटकार। साइड निघतो आम्ही, कुठे पडत नाही कमी। विजय शेठ ठाकूर साहेब 3 चेंडू आणि आता 2 धावांची गरज, सामना सोडून दिला बॉलला, पण सांगत असताना व्हाईट बॉल स्वैर मारा, त्यामुळे अगदी स्कोर इज लेवल, विजयासाठी गरज आहे ती फक्त आता 1 धावांची, बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 3। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर अजून काही वेळ प्रतीक्षा, वेट सम टाइम, सामन्यामधील ट्विस्ट संपलेला नाही आहे, शेवटचे चेंडू 2, विजयासाठी रन पाहिजे 1। आमच्या दादा एकही सुपर ओव्हर आले नाहीये का, पहिली बघायला मिळेल फायनल मध्ये, आणि इथे भरपूर अपील झाली, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, क्या बात है, ठोक दीजिए। एक बॉल 1 रन पाहिजे, आणि जर बॉल डॉट फेकला तर सम्राट माली यांच्याकडून 1000चं पारितोषिक। या स्पर्धेमध्ये एकही सुपर ओव्हर झालेली नाहीये,
यस वैभव ही सुपर होईल का पाहूया आपण डीजे ठोक हे वाट बाई वाट मोठे डोंगर मैदानामध्ये चला जल्लोष होऊन जाऊ द्या. एक नारा झाला पाहिजे मैदानामध्ये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेवटचा एक बॉल. व्हॉट अ मॅच. मेगा फायनल याचं उत्तम उदाहरण. अगदी सामन्याचा नियम आहे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आणि जबरदस्त ही लढत. पैसा वसूल. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी कारण पाहिजेत. एक बॉल एक आणि हो सुपर ओव्हर. सुपर ओव्हर फायनल. काय मॅच आहे. ते थांबा सुपर ओव्हर आहे मित्रांनो. थांबा ठोक डीजे. आव्हान असताना ही सुपर ओव्हर चारी मुंडा चित केलं. बामणडोंगरी संघाला देखील